नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघू शकता एवढा जबरदस्त उन्हाळा चालू आहे की नुसतं पत्र्याला हात सुद्धा लावू देत नाही। कारण आता आमचा धाराशिव जिल्हा म्हणलं की एकतर पाऊस कमी असते आमच्या इकडं। अजून एवढा जबरदस्त उन्हाळा आणि या उन्हाळ्यामध्ये हिरव्या वरीने, कारण की पत्र्याचा आपल्या वरती आहे, दुपारच्या वेळेस पाणी वगैरे मारत असतो मी वरी, पाचट पण टाकलेले मागच्या बाजूला आणि हिरव्या वरीनेवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे। म्हणून तर शेळ्या अशा उन्हाळ्यामध्ये तग धरून राहतात। आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो सुक्या वैरणी पावसाळ्यासाठी स्टोर करून ठेवा। म्हणजे सुक्या वैरण तर देवच लागणार आहे उन्हाळ्यात 100%। सकाळची आता तुरीचं गोळी खालेलं आहे नी, आणि भुईमुगाची वेल, आणि दुपारच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस 4G बुलेट नेपियर आणि मेथी घास। आता मेथी घास 2-4 दिवसांनंतर टाकण्यासाठी येईल। तर अशा उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेळ्यांचं संगोपन एवढं जबरदस्त आणि कांती तेज तुम्ही बघू शकता। बोकडाचं वगैरे संगोपन कसं केलेलं आहे। सकाळी ऑस्टोवेटचं कॅल्शियम आणि न्यूरोकाइन प्लस दिलेलं होतं 15 दिवस, आणि आजपासून ह्या तिन्ही शेळ्यांना, ती एक, ही 2, ती 3, तिन्ही शेळ्यांना 3 महिने कंप्लीट झाले आहेत। आता 4था महिना लागलेला आहे, अजून 2 महिने बाकी त्यांना वेण्यासाठी, पिल्ले देण्यासाठी। तर ज्यावेळेस आता हे बोकड बघू शकता तुम्ही, 5 महिने झालेले आहे या बोकडाला, आणि ह्या बोकडाला 6 महिने झालेला आहे। सांगायचा उद्देश एवढा आहे की आता ही पाट बघा, ज्यावेळेस मेच्या एंडिंगला लागवड करायची आहे, तर उन्हाळ्याच्या ह्याच्यातून एवढं काळजी घ्या की बघा, अशा पत्र्याचे एकदम बंदिस्त आहे आपला पूर्ण शेड। तर इथं किती फंगल इन्फेक्शन, केस गळती होणं आणि म्हणजे डिहायड्रेटसुद्धा होऊ शकतात, असं काहीच नाही। तर शेळी गाबडते सुद्धा, जास्त जर दहीचं प्रमाण असेल तर शेळी 100% गाबडूसुद्धा शकते। तर बघा, आता तुम्ही कसं समजायचं की शेळी आपली म्हणजे त्रास होतो का नाही। जिथं तुम्ही स्वतः, म्हणजे आता इथं मी आहे, आता मी आलेलो इथं शेळ्या बांधलेल्या आहेत, मला जर काही जर दगदग होत नसेल, मला घाम फुटत नसेल, मी जर इथं जर झोपू शकतो, बसू शकतो, तर काहीच अडचण होत नाही शेळ्यांना। पण जिथं आपल्याला त्रास होत नाही तिथं शेळ्यांना त्रास होत नाही। आणि जिथं समजा जर इथं मला जर पत्र्यामध्ये जर उभं जरी राहू वाटत नसेल, तर शेळ्या पण अशा ठिकाणी ठेवू नका। आता मी इथं म्हणजे एकदम निवांत थंड वातावरण तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे शेळ्या एकदम निवांत चारा खातात आपल्या। अजून आता बघू शकता, ही शेळी गेल्या वर्षी 1 पिल्लू दिलं होती, पण ह्यावेळेस चांगलं संगोपन केलेलं आहे। तर 2 पिल्ली दिलं असं वाटतंय मला, बघू काय होतंय, अजून 2 महिने बाकी आहेत। 1 दिली तर 4-5 किलो प्लसचं पिल्लू देणार आहे। आणि जास्त कोवळा पण चारा वापर जाऊ नका। बरेच शेतकरी काय करतात, उन्हाळ्यामध्ये जास्त कोवळा चारा वापरल्यानंतर शेळ्या एकदम तंदुरुस्त होतात खाऊन, पण पाण्याचं प्रमाण जास्त होते आणि त्याच्यामुळं वेट गेन तर होतच नाही। पण ज्यावेळेस सकाळी शेळ्या आपण बाहेर सोडत असतो, त्यावेळेस एकदम पोट म्हणजे भका बाहेर ते आतमध्ये जाऊन पूर्ण हाडाचा सापळा एकदम असं लुकडी शेळी दिसत असते। त्याच्यामुळं सुक्या वैरणीवरती तर भर दिलंच पाहिजे। आणि बघू शकता बोकड पूर्ण बंदिस्त फार्ममध्ये जर असं शेळ्या जर आपण ठेवल्या तर 100% शेळी पाळणे परवडतंयच। आणि रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।